या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता खूप मोठा टर्न ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। हो, आता अर्जुन, सायली आणि रविराज या तिघांनी सुद्धा आता खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंग मध्ये रिक्रिएशनचं ऑलरेडी प्लॅनिंग ठरलंय, अपघाताच्या रिक्रिएशनचं। आणि याच वेळेला आता या अपघाताचा रिक्रिएशन त्याच ठिकाणी करण्याचं ठरलंय। पण इकडे महिपतला संशय प्रियावरती असल्या कारणाने एक खूप मोठा मिसअंडरस्टँडिंग मधून आता रविराज, सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर मोठं सत्य आलेलं आहे। अपघाताच्या ठिकाणी फक्त महिपतचं असणं अपेक्षित आहे, पण त्या ठिकाणी नागराज आणि प्रियाला इन्व्हॉल्व बघून या दोघांची काहीतरी अपघातात इन्व्हॉल्वमेंट आहे हे लक्षात आल्यावर आणि या अपघाताच्या वेळेला प्रतिमा तिकडे उपलब्ध असल्या कारणाने आता इतका मोठा प्रतिमाला धक्का बसलाय की तिला सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात। एकट्या प्रतिमाला नाही तर सायलीला सुद्धा आता त्या अपघाताच्या वेळेला काय झालं होतं किंवा अपघाताच्या नंतर काय झालं होतं, आपण त्या ठिकाणून कशा प्रकारे मंदिरात आलो, एकाच वेळेला अनेक गोष्टी आठवल्यात। एकाच वेळेला प्रतिमा आणि सायलीची स्मृती तर परत आले, पण त्याच वेळेला नागराज आणि प्रियाची अपघातामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट कशी समोर आले, काय घडलंय सगळं पाहू। प्रेक्षकांनो, इथे कोणत्याही प्रकारचा काहीही हातात पुरावा नाहीये, कारण वर्ष होऊन गेलेत 25 आणि त्यामुळे मग आता वकिली डोक्याने विचार करत अर्जुन आणि रविराज आता इकडे ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी जर का त्या माणसाला नेलं किंवा त्या ठिकाणाच्या पर्यंत तो माणूस पोहोचला तर पुन्हा त्या म्हणजे त्या क्राईम सीनचं रिक्रिएशन होऊ शकतं। ही त्यांची इतक्या वर्षांच्या वकिली पेशामधला अनुभव आणि रविराजांचा यातला अनुभव खूप मोठा असतो आणि त्यामुळे जेव्हा एखादी केसच्या बाबतीत पुरावा नाहीये पण आपल्याला खात्री आहे की हा गुन्हा असाच घडलाय तर त्या गुन्हेगाराकडून ते सत्य वदवून घेण्यासाठी जी ट्रिक आहे ती ट्रिक रविराज आणि अर्जुन यांनी वापरायचं ठरवलंय। रविराज सांगतात त्या अपघाताच्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जायचं, त्यावेळेला तो काय करणार की त्या अपघातामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना सुद्धा तो आपल्यासोबत आणणार। तुमच्या म्हणण्यानुसार त्याने जर का फोन केला होता, त्यांनी फोन करून आता इकडे सांगितलं होतं की या ठिकाणी आता तुला असं वाटतंय की फोन करून त्याला आता सत्य समजलंय की कोणीतरी आहे या सगळ्यामध्ये, म्हणून त्याला आपण कॉल केलेला होता, म्हणजे या कांडमध्ये दुसरं कोणीतरी आहे किंवा त्याला सुपारी मिळाले तर तो माणूस तिकडे 100% येणार आणि त्या माणसापर्यंत आपण जर का पोहोचलो तर कोणत्या मोटिव्हनी हा अपघात झाला हे समजेल। असं म्हणत असताना इकडे प्रेक्षकांनो प्रियाला मात्र आता त्या खड्ड्यामध्ये कोंडून ठेवलंय आणि ती आरडाओरडा करत सांगतेय की मी या सगळ्यामध्ये नाहीये किंवा मी काहीच केलेलं नाहीये। पण कोण प्रियावरती विश्वास ठेवणार, कारण आता तिने याच्या आधी सुद्धा अशी कारस्थानं केलेली आहेत की ज्याच्यामुळे तिच्यावरती विश्वास ठेवणं हे फार कठीण झालेलं आहे। आणि महिपत सांगत आहे ते काही नाहीये, आता हिच्या डोक्यावरती सुद्धा माती टाका आणि हिला जाऊ दे, संपून ढगात जाऊ दे, म्हणजे ना मला कुणीही हे करायला येईल ना मला कुणीही या सगळ्यामध्ये हे करेल। यावरती ती सांगते, मी सांगते ना तुम्ही माझ्यावरती हे करून खूप मोठी चूक करत आहात, तुम्हाला कळतंय का, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये आणि तुम्हाला पश्चाताप त्याच वेळेला होईल ज्या वेळेला तुम्हाला समजेल की मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये। असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो पण मला समजणार कसं, त्यावरती ती सांगायला लागते तुम्हाला एका गोष्टीवरून नक्कीच समजेल, ही गोष्ट म्हणजे जर का तुम्ही यात इन्व्हॉल्व आहे आणि तुम्ही मला इथे ठेवलेले आहेत तर तुम्हाला फोन कॉल येणार नाही ना, मग तुम्ही एक काम करा, मला कुठेतरी किडनॅपच करून ठेवा आणि मला किडनॅप करून ठेवल्यावरती मगच तुम्हाला ते सत्य समजू शकतं की मी या सगळ्यात। यावरती नागराज म्हणतो हे बघ महिपत, तिचं म्हणणं खरं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी क्लू भेटेल ना। महिपत म्हणतो नागराज शेठ, पण हिचा तो दुसरा कोण माणूस असेल तो माणूस हिला सांगेल ना की ही त्याला सांगेल की काय करायचं आणि काय नाही, कारण बघा ना मला एका घोगऱ्या आवाजामध्ये फोन तर आलाच होता की। यावरती ती म्हणते कोण माणूस, काय माणूस, मी हे सगळं काहीही करायला बसलेली नाहीये, तुम्ही उगाच मला याच्यामध्ये अडकवताय असं मला वाटतंय। असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते हे बघा तुम्ही एक काम करा, माझा मोबाईल घ्या, जर का तुम्हाला असं वाटतंय की माझा मोबाईल असल्या कारणाने तुम्ही आता म्हणजे मी कुणाला कॉल करीन किंवा मी कुणाला सांगेन
तर तसं सुद्धा काहीच होणार नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही मोबाईल घेऊन ठेवा, म्हणजे मी कोणाला कॉल तर करू शकणार नाहीये, समजते ना. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागतं, ठीक आहे, तू जर का असं बोलत आहेस तर दे, तुझा मोबाईल पण दे. आणि मग आता हे एक ट्राय करायचं ठरवतात की नक्की या सगळ्यामध्ये ही आहे की नाहीये. पण प्रेक्षकांनो, आता हे प्रियाचं म्हणणं खरं ठरणार असतं, कारण यावेळेला प्रिया खरं बोलत आहे. आता प्रिया आणि नागराज हे महिपतच्या घरातच आहेत. ज्या वेळेला महिपतच्या घरामध्ये प्रिया आणि नागराज आहेत त्यावेळेला मग आता लगेचच इकडे महिपतला तेव्हाच कॉल आलेला आहे आणि त्याच्यावरून आता सिद्ध झाले की जर का हिला मी अचानक पकडलंय आणि हिचा साथीदार हिच्या सोबत आहे तर तो कसा काय कॉल करेल, नाही, काहीतरी गडबड आहे. आणि त्यामुळे मग आता तो सांगायला लागतो, म्हणजे हा कॉल केलेला असतो अर्जुनने आणि अर्जुन सांगायला लागतो 25 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी अपघात झाला ना त्या ठिकाणी तुम्ही असे काहीतरी पुरावे सोडून आणलेले आहेत की त्या पुराव्यांच्या मुळे आता तुम्ही या 25 वर्षानंतर अडकणार आहात आणि तुझा साथीदार कोण आहे ना त्या साथीदाराला सुद्धा अडकवणार. आता इकडे महिपत विचार करतो आणि नागराजला सांगायला, नागराज शेठ ही चिचुंद्री खरी बोलती आहे, म्हणजे खरं तर हिचा काही हात नाहीये. यावरती ती सांगते, मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. यावरती नागराज म्हणतो, पण तुला कसं कळलं महिपत? यावरती मग आता ती सांगायला लागते की म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला अर्जुन सायलीचा हात वाटतोय. असं म्हटल्यावर ती आता मात्र महिपत सांगायला लागतो, असं जर का असेल ना तर मला अपघाताच्या लोकेशन वरती बोलवले. मला काय वाटतं त्यांना ना आता जर का ह्याच्या आधी 25 वर्षापूर्वी मारण्याचा त्या तन्वीला प्रयत्न केला होता, ती जिवंत राहिली, तर आता 25 वर्षांनंतर ते काम करूया. नागराज आणि प्रिया सांगतात, पण महिपत हे रिस्की असू शकतो. महिपत म्हणतो, काय नाही, जर ती मला धमकी देते आहे अर्जुन सायली तर त्यांना या जगात राहायचा काहीच अधिकार नाहीये, मी त्यांना या जगातून उठवणार आहे. असं म्हणत आता आजच्या रात्रीला जो कुणी या सगळ्यामध्ये आहे किंवा ज्यांनी कुणी मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय त्याला मी संपवणार, असं म्हणत आज रात्री पुन्हा 25 वर्षापूर्वीचा अपघाताचं आपण परत एकदा तो सत्यात उतरवायचा आहे. इकडे या दोघांचं हे बोलणं चाललंय तर तिकडे रविराज आणि अर्जुन यांनी सुद्धा या अपघाताचं रिक्रिएशन करायचं ठरवलं. फोन करून झाल्यावरती रविराज सांगतायत, हे बघ ज्युनियर, त्याला हलक्यात घेऊन आपल्याला खरं तर चालणार नाहीये, कारण महिपत वाटतोय तितका साधा सोपा नाहीये आणि त्याच्यासोबत किती माणसं आहेत याची सुद्धा काहीच कल्पना नाहीये. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा महिपतला हलक्यात घ्यायला नको. यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर, आता आपण त्या ठिकाणी कसं काय जायचं? रविराज सांगतात, हे बघ, काहीही झालं तरी त्याच्या समोर आपण नाही यायचंय. मी पण यावेळेला तुझ्यासोबत येतोय, म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झालाय त्याच्या खडानखडा माहिती किंवा तो अपघात कसा झाला होता, काय झाला होता हे फक्त आणि फक्त मी जास्त पद्धतीने सांगू शकतो. म्हणून तुम्ही एका कारमध्ये आणि त्यानंतर मी एका कारमध्ये असं आपण जायचं आहे. आणि त्यानंतर मग आता आपण एक काम करायचं की काहीही झालं तरी सुद्धा दिसायचं नाहीये महिपतला, लपून बसायचं आणि बघूया त्याचा साथीदार कोण आहे ते. असं म्हणत हे तिघ जण प्रेक्षकांनो कारमध्ये बसून आता लपून छपून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यानंतर मग आता महिपत, प्रिया आणि इकडे नागराज हे तिघ जण तिकडे पोहोचले. आज रात्री आपण तिघ जण जायचं आहे, पण कारमध्ये लपून, असं म्हणत तिघ जण त्या रात्री ज्या वेळ ठरलेली आहे, ज्यावेळी महिपत शिकरेला घाबरवण्याचं काम ठरले त्या रात्री जाऊन आता त्या जंगलाच्या इथे जिथे ऍक्सिडेंट झालाय तिथून आपण दिसणार नाही तिकडे पाहतात. आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जागा रविराजांच्या साठी आता खूप महत्वाची असते किंवा या जागेची साठी रविराज एकदम फुल टू प्रिपेअर असतात. रविराजांना या सगळ्यामध्ये आता या जागेची इतकी माहिती असते, कारण ज्या वेळेला आता इकडे ह्या दोघी जणी हरवल्या होत्या त्या अपघाताच्या नंतर त्यांनी त्या जागेवरती इतक्या वेळा येणं जाणं केलंय, इतक्या वेळा ते जाऊन आलेले आहेत की त्यांना ती जागा तोंडपाठ आहे. त्यामुळे कुठे लपायचं, काय लपायचं हे सगळं त्यांना माहिती आहे. पण बाकी कोणाला इतकी त्या जागेची माहिती नाहीये जितकी माहिती आता इकडे रविराजांना आहे. आणि त्यामुळे ते आता सिक्रेट ठिकाणी लपून आधीच गेले, जेणेकरून आता
इकडे कोणत्याही प्रकारे नंतर उशीर व्हायला नको महिपत येण्याच्या आधी. आणि त्यानंतर ते आता थांबतायत, पण त्यांना वाटते की महिपत सोबत त्याचा कोणीतरी माणूस येईल किंवा जो माणूस आता सुपारी दिले तो येईल. पण इकडे गोष्ट घडते, ज्या ठिकाणी महिपतला बोलवले तिकडे प्रिया आणि आता नागराज पण जायला निघालेले आहेत. प्रेक्षकांनो, प्रिया आणि नागराज हे आता रेडी झालेत आणि महिपतची वाट पाहत आहेत. त्यावरती प्रिया सांगायला लागते, हे बघा, मला या प्रकरणामध्ये अडकवू नका, कारण काही झालं तरी सुद्धा मी या प्रकरणामध्ये नव्हते. म्हणजे खरं तर मी या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत अपघातात नाहीये. माझं आणि तुमचं रिलेशन हे आत्ता सुरू झाले आणि मी तुमच्यासोबत जर का आत्ता आहे तर तुम्ही मला अडकवू कसे शकता. यावरती नागराज म्हणतो, तू जास्त बोलू नकोस, तुझा हात नाहीये हे लक्षात आहे म्हणून तू जिवंत आहेस, नाहीतर कधीच तुझे तुकडे तुकडे करून त्यांनी टाकले असते. आणि आता तुझा शोध पण घ्यायला कोणी नाहीये ना, तुझा तो किल्लेदार बाप तुला मुलगी मानतोय आणि त्यामुळे काहीच होणार नाही. त्यामुळे जास्त बडबड करू नकोस. महिपत आला की आपण ताबडतोब त्या लोकेशन वरती जाऊया. त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, हो आपण त्या लोकेशन वरती जायचं तर आहे, पण करायचं काय तिकडे जाऊन. यावरती लगेचच तो सांगतो, करायचं आपण काहीच नाहीये, करायचं आहे तो फक्त महिपत करणार आहे. आता तिकडे अर्जुन सायली तुझ्या म्हणण्यानुसार जर का अर्जुन सायली तिकडे असतील किंवा ते जर का या सगळ्यात इन्व्हॉल्व असतील तर महिपत त्यांना आता मारल्याशिवाय काही गप्पा बसायचं नाहीये. कारण काही झालं तरी महिपतच्या रडारवरती आता अर्जुन सायली आलेत. अर्जुन सायलीने त्यांच्याशी पंगा घेऊन धोका केलाय. यावरती प्रिया सांगते, एकदाच मारूनच टाका, कारण कसं आहे ना, माझ्या पण आयुष्यामध्ये यांच्यामुळे जरा जास्तच हे झालेलं आहे. ते दोघं जण जर नसतील तर सगळी प्रॉपर्टी मलाच मिळेल. यावरती नागराज म्हणतो, हो, आणि मग त्यानंतर इकडच्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडशील ना. यावरती ती म्हणते, ते बघू आपण नंतर. हे सगळं चालू असताना फायनली महिपत येतो. हे तिघ जण अपघाताच्या ठिकाणी चाललेत आणि त्यांनी ठरवले की हा अपघात घडवायचा तो म्हणजे आता अर्जुन आणि सायलीचा. ते तिघ जण गाडीत तितक्यात महिपत येतो आणि नागराज शेठ ह्या चिचुंद्रीवरती अजून पण मी नाही विश्वास ठेवू शकत आहे. यावरती प्रिया म्हणते, तुम्हाला आता ज्या वेळेला तिकडे गेल्यावरती समजेल ना की तिथे कोण आहे तेव्हाच तुम्ही विश्वास ठेवा, तोपर्यंत नका ठेवू विश्वास. असं म्हणत तिघ जण कार मध्ये निघालेत. तोपर्यंत महिपत त्यांना सांगतोय, मी माझ्या कारने येते, तुम्ही तुमच्या कारने जा. इकडे तोपर्यंत महिपतच्या माणसांनी आता महिपतच्या माणसांना सांगितलेलं आहे की तिकडे जो कोणी कार घेऊन येईल त्याला आता मोडवायचं म्हणजे उडवायचं, त्याला पूर्णपणे मारून टाकायचं. आणि असं सांगितल्यामुळे आता तिकडे दुसरं तिसरं कार घेऊन कुणीही आलेलं नाहीये, तर तिकडे कार घेऊन आलेली आहे ती म्हणजे आता प्रिया आणि आता नागराज. आणि त्या महिपतच्या माणसांनी त्यांनाच उडवलंय. महिपतच्या माणसांनी उडवल्यावरती इकडे आता महिपत बाजूला येऊन उभा राहिलाय आणि हे काय घडलं, पण बाकी दुसरं कोणीच कसं काही आलेलं नाहीये. म्हणून आता महिपत त्या कार मध्ये बसतो आणि हे काय झालं. यावरती नागराज म्हणतो, अरे महिपत, तुझ्या माणसांनी काय घोळ घातला, त्याला दुसरं कोण नाही दिसलं, आम्हाला मारायला सांगितलंस, तू आमचा उलटा गेम करतोयस. महिपत म्हणतोय, नागराज शेठ मी का उलटा गेम करेन. आणि त्यांचं हे सगळं चालू असताना इकडे लपून छपून बसलेले आता मात्र अर्जुन सायली आणि रविराज यांनी हे सगळं ऐकलेलं आहे. प्रेक्षकांनो, इथूनच खरी आता नागराज आणि प्रिया यांचा कर्दन काळ सुरू झालाय. आतापर्यंत महिपतच या सगळ्यामध्ये आहे असं रविराज आणि अर्जुनला वाटतंय, पण अचानकपणे सिच्युएशन बदलले आणि या सगळ्याचा परिणाम इतका भयंकर झालाय की ज्या वेळेला हे तिघ जण लपून बसलेत, या तिघांना अनपेक्षित प्रकार असा घडलाय की नागराज आणि प्रिया या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत हे आता समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर आता इकडे म्हणजे लगेचच या सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर या संबंधित यांचा काय संबंध किंवा या सगळ्यामध्ये यांचं काय हे आहे हे मात्र काहीच कळलेलं नाहीये, पण तिघांना धक्का बसलाय. तिकडे प्रिया आता म्हणजे अडकलेली आहे, ती म्हणजे मोठ्या संकटात. पण मोठ्या संकटात अडकली असली तरी बाप म्हणून आता रविराजांना तिला वाचवायला जायची पण इच्छा नाहीये, कारण या अपघाताशी काय संबंध आहे हे मात्र काही कळलेलं नसल्या कारणाने ते तिघ जण तिथेच थिजल्यासारखे आता प्रेक्षकांनो बसलेत. कारण समोर काय चाललंय हे त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचतच नाहीये. नागराज आणि इकडे तन्वीचा संबंधच काय, आणि तन्वीचा अपघात घडवलाय तर हे काय आहे
त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ते तिघजण तिकडेच बसले. तोपर्यंत महिपतच्या माणसांनी केलेली चूक आता महिपत सुधारतोय आणि यांना आता घेऊन चाललेला आहे तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये. आता हॉस्पिटलमध्ये तर तिघांना नेणार आणि फार काही नुकसान जरी झालं नसलं तरी रविराज अर्जुन यांच्या समोर सत्य आले. हे मात्र मोठं नुकसान प्रियाचं आणि नागराज यांचं झालंय. आता या सगळ्या मागे प्रिया आणि नागराज यांचा काय हात आहे हे शोधून काढण्यासाठी रविराज अर्जुन आणि सायली हे मात्र आता खूप मोठ्या प्रायोरिटी बेसिस वरती काम करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता सत्य कसं समजणार किंवा ते आता या सगळ्यामध्ये सत्य कसं शोधून काढणार हे पाहणं फारच रंजक ठरणार. येणाऱ्या काही भाग आता प्रेक्षकांनो खूपच एक्साइटिंग असणार आहेत. मालिकेमध्ये खूप छान टर्न ट्विस्ट येत चाललेला आहे.